विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणूक या स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। मुंबई महापालिका स्वतंत्र लढावं असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं राऊत म्हणालेत। त्यामुळे आता पटोलेंनी सुद्धा कुणी रोखलं असं म्हणत डिवचलंय। पाहूया। कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढेल असे संकेत संजय राऊतांनी दिलेत। म्हणजेच विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडू शकते। आता राऊतांनीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केल्यानंतर पटोलेंनी कोणी रोखलंय म्हणत थेट उत्तर दिलं। मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही। मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते। आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 14 महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला असेसमेंट घ्यावं लागेल। आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचा ऐकतो, पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा 3 पक्षांचे कार्यकर्त्यांच्या भावना असतात। मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल। आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे, त्यांनी थांबवलं कोणी? त्यांना थांबवलं कोणी त्यांनी? त्यामुळे हे काही बातमी होऊ शकत नाही। काँग्रेसची भूमिका काय आहे? काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये इतर पक्षांसोबत? आम्ही मागच्या वेळेसही स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील। त्या कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील। अजिबात नाही। शेवटी कार्यकर्ते प्रत्येक गावात, ग्रामपंचायतीत, जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकमेकाच्यावर ॲडजस्ट झाले तर त्या ठिकाणी आघाडी होऊ शकते, नाहीच झाले तर कशी होईल? त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे। लढणार नाही असं नाही, जिथं आवश्यक असेल तिथं एकत्रित येतीलच। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। 48 पैकी 30 खासदार मवी असे निवडून आले। विधानसभेत मात्र महाविकास आघाडी 50च्या आत आली। 25 ते 30 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता राहिलेली आहे। मार्चमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे। त्याआधी राऊतांनी मुंबईत महाविकास आघाडी नसेल असे संकेत दिले आहेत। जे आम्ही पहिले सांगितलं होतं ते न ऐकल्यामुळं आज त्यांच्या नशिबी ह्या भोग भोगायला लागतात आणि म्हणून आता त्यांना बाहेर पडण्याशिवाय काही पर्यायच नाही। आणि काँग्रेस त्यांना जवळ घ्यायच्या मनस्थितीत नाही। राष्ट्रवादी कुठे राहील भविष्यात याचा नियम नाही, म्हणून उबाठा गटाला स्वतंत्रच लढावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे। समंदर बड़े गरूर से फनकारता रहा, कश्ती भी अपने जीत पे डटी रही, एक ही कदम गलत हुआ राह जिंदगी में, तमाम उम्र मंजिल ढूंढती रही। एक चूक त्यांनी केली, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि आता त्यांना समजत नाही आपलं काय झालं, आपलं काय होईल हे त्यांना समजत नाही आहे। आणि म्हणून मग आता यांच्याबरोबर जाऊ का त्यांच्याबरोबर जाऊ का स्वबळावर जाऊ त्यांना कळत नाही आहे। पण त्यांनी खूप मोठी चूक केली। त्यांनी 2019 साली आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। अद्याप महापालिकांच्या निवडणुका घोषित व्हायच्या आहेत, मात्र त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकला चलोरीचा नारा देण्यात येतोय। पण मुख्यमंत्र्यांनी आधीच महायुती म्हणूनच निवडणुका लढणार असल्याचं म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।